नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत। महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याद्वारे 6 ऑगस्ट 2024 रोजी परिपत्रक निर्गमित झालेला आहे। त्या अंतर्गत विषय आहे हर घर तिरंगा संबंधी विशेष कार्यक्रम कोणते आयोजित करायचे आहेत याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर पहा, हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत काही उपक्रम या ठिकाणी सुचवण्यात आलेले आहेत, ते आपण पाहूयात। उपरोक्त विषयान्वये 6 ऑगस्ट 2024च्या बैठकीनुसार हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा देशातील सर्व राज्यात साजरे करण्याबाबत कळवण्यात आले असून दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजीच्या VC द्वारे सदर 9 अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हे खालील विभागामार्फत व वेळापत्रकाप्रमाणे 9 अभियान दिनांक 12 ऑगस्ट 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत आपल्या विभागामार्फत राबवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर पहा, विभागाचे नाव, अभियानाचे नाव, दिनांक आणि वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत विभाग या विभागाद्वारे तिरंगा यात्रा अभियान राबवायचं आहे। ही यात्रा दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता ही यात्रा आपल्याला घ्यावयाची आहे। शिक्षण व ग्रामपंचायत विभाग यांच्या वतीने तिरंगा प्रतिज्ञा 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता घ्यायची आहे। ग्रामपंचायत विभागामार्फत तिरंगा रॅली 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजता घ्यायची आहे। शिक्षण विभाग तिरंगा कॅनव्हास 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता आपल्याला घ्यायची आहे। शिक्षण व ग्रामपंचायत विभाग तिरंगा मॅरेथॉन 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजता आपल्याला घ्यायची आहे। शिक्षण व ग्रामपंचायत विभाग तिरंगा मेळा 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता घ्यायची आहे। तर पहा, शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यावर जी जबाबदारी आहे ती आपण जास्त फोकस देऊया। शिक्षण आणि ग्रामपंचायत तिरंगा प्रतिज्ञा 12 ऑगस्टला, ग्रामपंचायत विभाग तिरंगा रॅली 13 ऑगस्ट सकाळी 8 वाजता, शिक्षण विभाग तिरंगा कॅनव्हास 13 ऑगस्ट सकाळी 10 वाजता, शिक्षण व ग्रामपंचायत विभाग तिरंगा मॅरेथॉन 14 ऑगस्ट सकाळी 8 वाजता, शिक्षण व ग्रामपंचायत विभाग तिरंगा मेळा 14 ऑगस्ट सकाळी 10 वाजता आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्याद्वारे श्रमदानाने शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मंदिर, सार्वजनिक परिसर, चौक स्वच्छता, प्लास्टिक कचरा निर्मूलन 14 ऑगस्टला सकाळी 11 वाजता, ग्रामपंचायत विभाग तिरंगा ट्रिब्यूट 15 ऑगस्ट सकाळी 9 वाजता आणि शिक्षण विभाग तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता, लघु पाटबंधारे विभाग 15 ऑगस्ट अमृत सरोवर ठिकाणी वृक्षारोपण व ध्वजवंदन 15 ऑगस्टला सकाळी 11 वाजता। उपरोक्त विषयान्वये आपल्या विभागाशी निगडीत तालुका स्तरावरील खाते प्रमुखांना आपल्यामार्फत सविस्तर सूचना देऊन तालुका स्तरावर उपरोक्त 9 अभियान 12 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबवण्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात याव्यात। तसेच उपरोक्त 9 अभियान राबवताना खालीलप्रमाणे कार्यवाही करावी। तिरंगा यात्रा सर्व अंगणवाडी सेविका, महिला बचत गट सदस्य, ग्रामपंचायत सरपंच यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा ध्वज हातात घेऊन गावाच्या वेशीपासून ग्रामपंचायतपर्यंत पदयात्रा काढणे। तर पहा, इथं अंगणवाडी सेविका, महिला बचत गट सदस्य, ग्रामपंचायत सरपंच तिरंगा ध्वज हातात घेऊन ही पदयात्रा काढायची आहे। तिरंगा प्रतिज्ञा गावातील सर्व शाळा, महाविद्यालय मधील विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन देशभक्ती माझी वसुंधरा शपथ समारंभ आयोजित करायचा आहे। ओके। तिरंगा रॅलीमध्ये गावातील तरुण मंडळ, स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने सरपंच,
ग्रामसेवक आणि सदस्य यांची बाईक किंवा सायकलवर यात्रा काढणे. तिरंगा कॅनव्हास सर्व शाळा महाविद्यालय यांच्या सहकार्याने चित्रकला रांगोळी स्पर्धा आयोजित करून देशभक्तीपर चित्र रांगोळी काढणे. उत्कृष्ट चित्र रांगोळी यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र व रोख बक्षिसे देणे. तिरंगा ट्रिब्यूट म्हणजे ध्वजवंदन झाल्यावर माजी सैनिक तसेच निवृत्त सशस्त्र पोलीस दल निवृत्त पोलीस कर्मचारी यांच्या सहकुटुंब सत्कार करणे. सर्व शिक्षक विद्यार्थी तरुण मंडळी यांच्या सहकार्याने मॅरेथॉन आणि प्रमाणपत्र वाटप करणे. तिरंगा मेळा गावातील सर्व महिला बचत गट विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत कारागीर यांच्या वस्तूंचे प्रदर्शन विक्री मेळावा आयोजित करणे. तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व शाळा महाविद्यालय यांच्या सहकार्याने सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा आयोजित करणे. तिरंगा सेल्फीज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सेल्फी पॉईंट तयार करण्यात यावे. तसेच नागरिकांना तिरंगा झेंड्यासोबत सेल्फी काढण्यात प्रोत्साहित करावे. तिरंगा मॅरेथॉन 14 ऑगस्ट रोजी प्रत्येक शासकीय कार्यालयाने तिरंगा मॅरेथॉन आयोजित करण्यात यावे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होण्याबाबत कार्यक्रमापूर्वी 2 दिवस अगोदर प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. याबाबत महत्त्वाच्या सूचना आहेत त्या लक्षपूर्वक पहा. या अभियानाबाबत गाव ते जिल्हापर्यंत विविध प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनजागृती माहिती प्रचार प्रसिद्धी करावी. सोशल मीडियाचा वापर करून माहिती प्रचार व प्रसिद्धी करावी. या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी सर्व लोकांचा सहभाग वाढवावा आणि या ठिकाणी ही जी पोर्टलची लिंक दिलेली आहे त्या पोर्टलवर या उपक्रमाचे फोटो सेल्फी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. वरीलप्रमाणे देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे अभियानाची प्रभावी व तंतोतंत अंमलबजावणी करावी. जिल्हास्तरीय खाते प्रमुख यांना तालुकानिहाय संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात यावी. वरील अभियान कार्यक्रम यशस्वीपणे राबवावे. ओके, तर पहा या पोर्टलवर मात्र फोटो सेल्फी अपलोड करणे गरजेचे आहे. तर पहा शाळा स्तरावर आपण पुन्हा एकदा लक्ष घालूया. शाळा स्तरावर तिरंगा प्रतिज्ञा वसुंधरा शपथ आपल्याला आयोजित करायची आहे. त्याच पद्धतीने सर्व शाळा महाविद्यालयामध्ये तिरंगा कॅनव्हास उपक्रमाअंतर्गत चित्रकला रांगोळी स्पर्धा घ्यायची आहे. त्यांचा सन्मानसुद्धा करायचा आहे. त्यानंतर तिरंगा ट्रिब्यूटमध्ये माजी सैनिकांच्या किंवा पोलीस दल यांच्या सहकुटुंबांना सत्कार करायचा आहे आणि त्या सर्वांच्या सहकार्याने मॅरेथॉन आणि प्रमाणपत्र वाटप करायचं आहे. गावातील महिला बचत गटाचा आहे तिरंगा मेळा. इथं विविध वस्तूंचे विक्री मेळावे आयोजित करायचे आहेत. तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रममध्ये सर्व शाळा महाविद्यालयाने सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा आयोजित करायची आहे. तिरंगा सेल्फीज 15 ऑगस्ट दिनानिमित्त सेल्फी पॉईंट आपल्याला इथं तयार करायचा आहे. तिरंगा मॅरेथॉन 14 ऑगस्ट रोजी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये तिरंगा मॅरेथॉन आपल्याला आयोजित करावायचा आहे. तर 12 ते 15 ऑगस्टपर्यंत हे जे नियोजन आहे आणि 9 जे अभियान या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते लक्षपूर्वक पहा आणि 12 ते 15 ऑगस्ट आपल्याला यशस्वीपणे हा कार्यक्रम राबवायचा आहे. ओके, धन्यवाद.